पाहिलं तर मग आई जीवदानी स्पोर्ट गिरीज अक्षरशः काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स कालच्या दिवसामध्ये आकाश दानवीचा शो 15 मध्ये 55 हाफ सेंचुरी देखील कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. परंतु आजच्या दिवसामध्ये देखील चांगले चांगले संघ निश्चितच पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात होते. स्ट्राइक एंड वरती रुपेश गोवारी, नॉन स्ट्राइक एंड वरती असणार आहे नंदकुमार रावते. विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी आपण पाहिलं तर कॅश प्राइज निश्चितच दिलं जाईल. विकेट हॅट्रिक जर घेतली तर रोख रक्कम 11,000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र या ठिकाणी दिलं जाईल दशरथ या गोलंदाजाला. आणि समोरच्या संघानं तर 3 षटकार मारले तर रोख रक्कम 15,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आदरणीय सन्माननीय श्रीकांत यादव यूपी दशरथ शेलका यांचे मित्र आहेत प्रयागराजचे. हो हलक्या हाताने या ठिकाणी जंटल पुश करायचं होतं ऑन साइडला, परंतु हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॉल या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला दशरथ शेलका. नंदकुमार रावते ऑन स्ट्राइक. बॅकफुट जाऊन निश्चितच बॅकफुट पंच खेळायचा होता. बॅटची हलकीशी स्निक या ठिकाणी लागली होती. आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी येतोय. पॉवर प्लेचं षटक आहे मैदानात 7 मध्ये चालू, परंतु पॉवरफुल बॅटिंग न पाहता मात्र थोडासा अडचणीमध्ये संघ जरूर पाहायला मिळाला आहे. सुरुवातीचे हे 3 चेंडू अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळालेत. सिंगल या ठिकाणी जरूर आली पहिल्या बॉलवरती, परंतु त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. आता मात्र डीप लॉंग लेगला चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरता नंदकुमार रावतेच्या बॅटमन येतोय हा चौकार 4. धन्यवाद डीजे. प्रयत्नानं सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. या ठिकाणी स्ट्रगल करताना दिसला नंदकुमार रावते. सुरुवातीचे पहिले 2 चेंडू डॉट जरूर खेळला होता, थोडासा प्रेशराइज जरूर पाहायला मिळाला, परंतु त्याच्यानंतर चौथ्या बॉलवरती काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अगदी खाली क्षेत्र होतं लॉंग लेगचं. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेनं. शॉर्ट कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक मंद मंद पावलाने पुढे सरकत असताना पोचले गेले 6 या आकड्यावरती. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं श्री सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघ आपल्याला फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळते. सर्व प्लेयर आज प्लेइंग इलेव्हन मध्ये पाहायला मिळतील. डगआउट मध्ये सध्या आपण पाहिला तर तैनात आहेत विनोद परेड असतील, शंभू बळंगे, आज मला वाटते आमचे मित्र मनीष घायाल देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आलेशजी बेंद्रे देखील आहेत. सध्या चालू असलेल्या मॅचच्या दिशेने लक्ष केंद्रित करूया. पहिल्या षटकाचा खेळ मात्र ठिकाणी संपन्न झाला आहे आणि पहिल्या षटकाचा विचार करता या ठिकाणी आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलेत. गोलंदाज दशरथ शेलगाण. इथून मात्र अजून अटॅकिंग बॅटिंग मात्र करावी लागेल. थोडासा बॅक फुटवरती संघ जरूर पाहायला मिळाला या पहिल्या षटकामध्ये. अजून इथून फ्रंट फुटवरती यायचं असेल तर चांगले बॅटिंग या ठिकाणी करावे लागेल. आता मात्र दोन्ही बॅटरचा विचार केला सेट झालेत. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये भावेश शेलगा. उभरता सितारा आहे. भावेश शेलकाचा शो आपण जरूर पाहिला होता. टायगर स्पोर्ट विपाडाचं जे मैदान
त्या मैदानावरती काय जबरदस्त बॅटिंग बॉलिंग सर्व गोष्टी अगदी योग्य पाहायला मिळाल्या होत्या, परंतु तोच दबदबा तोच रुतवा या ठिकाणी या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल का? येणारी वेळ मात्र निश्चितच ते दर्शवेल. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती नंदकुमार रावते. अख्खू टप्प्याची लेन होती. एलिव्हेशन तर जरूर या ठिकाणी दिलं होतं, परंतु डिस्टन्स कापू शकला नाहीये. लॉंग ऑनच्या दिशेने पकडला जाईल शेल आणि समाप्त होतोय या ठिकाणी नंदकुमार रावते या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा 6 असताना पहिली विकेट मात्र डाऊन झाली. नंदकुमार रावते जे ओपनिंग करण्यासाठी आले होते 5 धावा करून मात्र बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेश बेंद्रे एक जबरदस्त ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी देखील आपलं नाव अधोरेखित केलंय. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती भावेश शेलकाचा हा पुढील बॉल. अख्खू टप्प्याची लेन होती. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची हँडक्लिप थोडीशी लवकर फिरली गेली आणि ही लेन खूप चांगली पाहायला मिळाली या ठिकाणी. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची कला गुणकौशल्य असलेला गोलंदाज या ठिकाणी भावेश शेलका आपल्याला पाहायला मिळतोय. विदर्भ क्रिकेटचा देखील अनुभव आहे या खेळाडूकडे. यावेळेस ॲप ट्रॅकर बॉल खाली क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. 6 धावांकरता षटकार. असं वाटलं होतं की या ठिकाणी चौकार येईल, परंतु आलाय षटकार. आलेश बेंद्रे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर तलवार जुनी आहे, परंतु आज धार तीच पाहायला मिळते. ठोकला या ठिकाणी षटकार. त्या षटकाराच्या सहाय्याने आपण या ठिकाणी पाहिलं तर धावफलक आहे ते मात्र डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचले. 12 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग आलेशच्या बॅट मधनं षटकार आलाय. बिग हिटर आहे आलेश बेंद्रे. एवढेच आणखी एक चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग, परंतु यावेळेस चेंडूला मात्र होम डिलिव्हरी केलं गेलंय असंच म्हणायला लागेल, कारण स्वतःवरती कॉन्फिडन्स नव्हता. आपला थ्रो मात्र परफेक्ट पोचेल का, यावेळेस मात्र ही होम डिलिव्हरी पाहायला मिळाली. रुपेश गोवारी ऑन स्ट्राईक. हो, हा देखील शॉट थोडासा लवकर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता रुपेशनं. स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये, कुठेतरी लय शोधायची आहे रुपेशला देखील, परंतु ती लय भेटत नाहीये. सुरुवातीला आपण पाहिलं दसऱ्याच्या विरोधात देखील चांगला खेळ करू शकला नाहीये, परंतु यावेळेस भावेशच्या विरोधामध्ये देखील थोडासा स्ट्रगल करतोय. आखूड टप्प्याची लेन परिपूर्ण यावेळेस पिक केलाय. पूर्णपणे आपली पॉवर या ठिकाणी स्ट्रोक वरती जनरेट केली आणि चेंडूला भिडकावून दिलाय. मिड विकेट डोक्याच्या वरून सरळ 6 धावा करता षटकार.
धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. अगदी शेवटच्या बॉलवरती एक मोठा बिग हिट रुपेशच्या बॅट मधनं या ठिकाणी पाहायला मिळालाय. 4 मध्ये 7 बनवल्यात रुपेशनं आणि 3 मध्ये 7 बनवल्यात आलेशने देखील. इथून आता मात्र चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही दोन्ही षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजेच 19 धावा. सध्या तरी 8.50च्या सरासरीनं हे धावफलक सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा या टीमचं आपल्याला पाहायला मिळत आहे. फिल्डिंग मध्ये वारंवार या ठिकाणी चेंजेस पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी आपण पाहिली तर खूप चांगली सेट केलाय. लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. हे 6 फिल्डर आपल्याला सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळेस आणखी एक कणखर शॉट पाहायला मिळतोय. फेवरेट झोन मध्ये यावेळेस हा चेंडू पाहायला मिळाला आलेश बेंद्रेच्या. आणि काय परिपूर्ण पिक केलाय स्टोकला, 6 मध्ये कन्वर्ट केलाय. या षटकाराच्या सहाय्यानं आता मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली जाते 25 या आकड्यावरती. खेळ बदलायला वेळ लागत नाहीये. सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग धबधबा होता, तो म्हणजेच यावेळेस आपण पाहिलं तर थोडा मिस्टाईम स्ट्रोक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र स्टॉप करण्यात आला. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली. सिंगलच्या मदतीनं 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. अगदी कार्पेटच्या सहाय्याने अलाउन द धन्यवाद थँक्यू सो मच. यंग मराठा स्पोर्ट च्या संघनायकाने आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. प्रेक्षक ज्या खेळाडूच्या आतुरतेने वाट पाहत होते तो खेळाडू मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आला. विनोद परेट एक जबरदस्त खेळाडू आहे. स्लॉगर मध्ये निश्चितच चांगला फिनिशर मधून म्हणून त्याला ओळखलं जाते. आणखी एक खेळाडू मनीष गायाल देखील डगआउट मध्ये आहे, परंतु त्याला देखील संधी मिळाली जाईल का? सध्या मैदानाच्या आतमध्ये विनोद परेड आलेत.
आल्या आल्या आपला रेट आहे तो वाढवला जाईल का हे देखील पाहणं योग्य आहे. सध्या तरी चांगल्या गुड पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघ. अखो टप्प्याची लेंथ प्रोटेक्शन होतं डीप स्क्वेअर लेगला पकडला गेलाय. विनोद परेट आउट. धन्यवाद अडीजे भरत मोरे आपलं देखील सहर्ष स्वागत. आज पूर्णपणे पॅक टीम आहे सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा टीम. विनोद गेलाय परंतु शंभू बलंगे उर्फ भुवनेश बलंगे मैदानाच्या आतमध्ये आलेत. लेफ्ट हँड बॅट्समन सातत्याने त्याचा शो देखील खूप चांगला राहिलाय सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा टीम साठी. परंतु आज इथून पुढेच चालणं देखील खूप गरजेचं असणार आहे सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा टीम साठी. कारण महत्वाचे बॅटर होते ते मात्र डगआउटच्या आसऱ्याला गेलेत. सध्या तरी चांगला प्रतिसाद दिला आहे तो म्हणजेच आलेश बेंद्रे याने. परंतु त्याला मात्र डगआउटला सॉरी नॉन स्ट्राइक एंड वरती उभं केले. आता मात्र इथून विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती आहे श्रीकांत यादव. यांच्याकडनं विकेटची हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 11,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. हा 11,000 रुपयाचा बॉल आहे. यावेळेस मात्र झेल होईल का परंतु नाही. आल्या आल्या आपला इरादे स्पष्ट केले. भुवनेश बलंगेनं ठोकला या ठिकाणी दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार 6. धन्यवाद डीजे थँक्यू सो मच. षटकाराला थोडी चर्चा देखील झाली आहे विरुद्ध टीम मध्ये. चला जास्त टीम वर्क करू नका. शेवटच्या बॉल वरती षटकार आलाय. धाव संख्या आता मात्र 12च्या सरासरीनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धाव फलकावरती. यंग मार्टा स्पोर्ट चिंचोटी जाबर ब्रदर्स. चला आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धाव फलकावरती. स्लॉगवरचं षटक गोपाळ आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. समोर आपण पाहिलं तर मग आलेश बेंद्रे आहेत. आलेशने देखील खूप चांगला खेळ केला आतापर्यंत या इनिंग मध्ये. 5 मध्ये 15 धाव संख्येवरती तो खेळतोय. यावेळेस लवकर हा स्ट्रोक थोडा खेळला गेला. गतीमध्ये फसवलं गेलं असंच म्हणावं लागेल. धीम्या गतीची ही लेंथ होती. एक सिंगल मात्र या ठिकाणी जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर पोहोचले गेले 37 आकड्यावरती. अजून इथून आपण पाहिलं तर मग 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन्ही बॅटर जर बोलायचं झालं तर पूर्णपणे सेट आहेत. दोन्ही बॅटरच्या बॅट मधनं आतापर्यंत मोठे फटके आलेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोपालच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग केली जाईल का. शंभू बलंगे ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा टप्प्याची लेन परिपूर्ण पिक केलंय. काय जबरदस्त
हा स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. जणू काही हे खेळपट्टी भुवनेश बलंगच्या प्रेमामध्ये पडले. 2 चेंडूवरती 2 ठोकले त्या ठिकाणी. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर चांगला बॉल होता परंतु पिक करू शकला नाहीये. बॅटची जी क्लिप होती ती लवकर फिरली होती. यावेळेस मात्र रडार मध्ये चेंडू जाईल पार्किंग लॉट मध्ये. 6 षटकार. अजून इथून आपण पाहिला तर मग दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. धावफलक पोहोचले गेले 49 आकड्यावरती. अजून 2 चेंडू आहेत ते आपण क्लिअर करायचे. 49 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. षटकातील पुढील बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू मात्र निघून गेलाय. नॉन स्टॉप बॉन्ड लाईनच्या पार. ए देखो पंजा. व्हाईट वर्सेस बाईज एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ह्या 5 धावा मात्र धाव फलकावरती ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या पोचली गेली आहे ती म्हणजेच 54. 54 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज दशरथ शेलगाण, परंतु त्याच्यानंतर बॅटिंग मध्ये सुधारणा पाहायला मिळाली. यावेळेस हा डॉट बॉल येतोय. अजून सुद्धा एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रॉंग झोन मध्ये सध्या तरी धावफलक सिद्धिवन एक्सपोर्ट चंद्रपडा टीमचं. यावेळेस हा चेंडू देखील आहे व्हाईट. वंताच्या सुरूमध्ये आणखी एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. गोपाल देखील थोडासा महागडा ठरताना दिसतो या ठिकाणी. यावेळेस घुटना टेक और शंभू बळंगे का सिक्सर देख. काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय. आणि या षटकाराच्या साह्यानं धाव फलक जाऊन पोहोचले 60 या आकड्यावरती. आणि इथून जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच सॉरी 61 धावा झालेत आणि 62 धावांचं लक्ष असणार आहे. कारण मध्ये एक वाईट बॉल हाताळला होता. चला, नाण्याची एक बाजू आपण मित्रांनो पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिला आहे, परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे. त्या अगोदर घेऊया आपण एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा येऊया मॅच कडे. कमांड डीजे.
चला घाई करायची. प्रदीप जाबर कुठे असतील त्याने निश्चितच या ठिकाणी यायचं आहे. प्रदीप जाबर, यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी. चला मॅच चालू करायची आहे. भरपूर वेळ या ठिकाणी जातोय पण अजून आपल्याला भरपूर सामने मात्र या ठिकाणी खेळवायचे आहेत. चला घाई करायची आहे, प्लीज घाई करा. चला घाई करा. आमचे दोन पंच देखील त्या ठिकाणी येतात. कुमार बगले आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर इन ऍक्शन मध्ये ते देखील पाहायला मिळतील. चला मॅच मात्र ठिकाणी आपण पाहिलं तर चालू होते. देवेंद्र ठाकरे आणि ऋतेश शेलका ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश गोवारी. 62 धावांचं लक्ष या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. 15.50च्या सरासरीनं या ठिकाणी आपण पाहिलं तर मग धावा या प्रति षटका मागे बनवायचे. पाहूया काय घडते काय बिघडते. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. रुपेश गोवारीचा हा पहिला बॉल, फुलडेचा बॉल होता समोरच्या दिशेनं. काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी लॉफ्ट केलाय बॉलला समोरच्या दिशेनं. षटकार पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकार आलाय. अजून एक या ठिकाणी जर षटकार आला तर मग श्रीकांत यादव यांच्याकडनं 6,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. श्रीकांत यादव यूपी प्रयागराज. यावेळेस आपण पाहिलं तर मग ओ हो एक फूल 3 माली और तीनों के हात खाली. यावेळेस असंच म्हणावं लागेल. ओव्हरथ्रो झालाय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा पूर्ण झालेत. कॉलिंग खूप महत्वाची होती या ठिकाणी. मिसअंडरस्टँडिंग झाली. 3 खेळाडू हा झेल पकडण्यासाठी मात्र पुढे आले होते परंतु तू मैमय मात्र पाहायला मिळाली. झेल ड्रॉप. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाऊन पोहोचली आहे 8 या अंकांवरती. आखो टप्प्याची लेन. पुन्हा एकदा चान्स आहे झेल पकडण्यासाठी परंतु तो गमावलाय. मनीष घायाल यांनी जर झेल पकडला तर प्रकाश तुंबडा यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. प्रकाश तुंबडा पारितोषिक वाढवावं लागेल कारण खेळाडू तेवढा चांगला आहे. यावेळेस आपण पाहिला तर आखो टप्प्याची लेंथ परिपूर्ण पिक केलाय. पूर्णपणे या शॉट वरती आपली पॉवर मात्र ठिकाणी जनरेट केलाय. षटकार येतोय.
आणि या षटकाराच्या साहाय्याने आता मात्र धावफलक आहे तो जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. अजून एक षटकार आला तर 6,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. श्रीकांत यादव यूपी प्रयागराज. परंतु यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता का? हा फटक्याची गरज होती का? जो धाव फलक प्रति षटकामागे जमा करायचा तो धावफलक या ठिकाणी आला होता. पण प्रति षटकामागे 15च्या अधिक धावा मात्र बनवायच्या होत्या आणि त्या धावा येताना जरूर या ठिकाणी पाहायला मिळाल्या होत्या. परंतु अतिघाई संकटामध्ये नाही. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय प्रशांतजी गवळी, त्याच्यानंतर ड्रेसिंग पर्सनॅलिटी या ठिकाणी आमचे मित्र अविनाशजी गवळी यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आई गावदेवी चषक पाटील पाडा आयोजित आई गावदेवी चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 16 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. इथून अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. भावेश शेलका ऑन स्ट्राइक. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं यावेळेस. धीम्या गतीची लेन मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली होती. डॉट बॉल आणि डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकाची झाली आहे समाप्ती. अजूनही इथून 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 46. 18 चेंडू 46 धावांची अजून सुद्धा या ठिकाणी आवश्यकता आहे. मॅच जिंकण्याकरता लढावा लागेल. लढाल तर घडाल, नाही तर मग मागे पडाल. स्ट्रगल मात्र ठिकाणी करावे लागतील आणि संघर्ष करण्याची क्षमता आपण पाहिली तर मग दोन्ही बॅटर कडे आहे, ते करू शकतात. भावेश शेलका युवा टॅलेंट, त्याच्याकडे ती जिद्द चिकाटी आहे, तो करू शकतो. त्याचनंतर ऑन स्ट्राइकला देवेंद्र ठाकरे ब्रँड निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर आपल्या वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान सचिव अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून देखील सातत्याने जे पारितोषिक आहे ना ते ऑन आहे ऑल सीझन. बॅक टू बॅक 5 चेंडू मध्ये 5 विकेट 15 टी शर्ट. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 5 चौकार 15 टी शर्ट. 5 षटकार जरी घेतले तरी सुद्धा 15 टी शर्ट मात्र स्वराज्य स्पोर्ट ऑपरेटर अविनाश ठाकरे यांच्या माध्यमातून दिले जातील. आणि वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे सचिव देखील आहेत. त्यानंतर बाबूदादा महाले यांच्याकडनं देखील कॅश प्राइज आहे. आलेश बेंद्रे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर अगदी शरीराचा वेध घेतला होता या ठिकाणी बॉलनं. परिपूर्ण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॅटरचं जे वीक झोन आहे त्या वीक झोन मध्ये मात्र ही लेन पाहायला मिळाली होती. षटकातील पुढील बॉल यावेळेस मोठा स्ट्रोक मात्र पुन्हा एकदा कन्वर्ट करायचा होता. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉइंटला मात्र भरत मोरे या ठिकाणी. ओहो, चेंडूची फेकी खराब. थोडीशी घाई या ठिकाणी केली होती. मनीष गायल यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माइल जरूर पाहायला मिळते. मनीष गायल पेशाने शिक्षक आहेत, परंतु आज क्रिकेटचा आनंद घेण्याकरता ते देखील इने ऍक्शन मध्ये प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळत आहेत. ओहो, ओव्हर पिच बॉल वाटवलंय. लॉंग ऑनच्या वरून सरळ 6 धावा करता षटकार 6.
धन्यवाद डीजे भावेशच्या बॅट मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय हा षटकार मात्र येताना पाहायला मिळाला. चला बॉल पोचवायचा आहे. अजून एक या ठिकाणी षटकार मारला तर 6,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यूपी बिहार का जलवा श्रीकांत यादव. नोटों की बारिश करेंगे. यूपी प्रयागराज काफी पैसा लेके आए हैं. एनी टाइम प्राइज ऑन रहेगा उनकी तरफ से भावेश को. अजून एक या ठिकाणी षटकार येते तो 6,000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. मात्र यावेळेस आपण पाहतोय ओहो हो मिस्टेक झेल मात्र सोडला या ठिकाणी हितेशनं. आता त्याचा मात्र भुगतान भोगावा लागेल. विकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. मिस्टेक. यावेळेस पुन्हा एकदा संधी आहे. भरत येतोय. भरत ही चुकी करणार नाहीये. झेल मात्र ठिकाणी पकडलाय. भावेशला मात्र परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. धन्यवाद डीजे. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता भावेश शेलकानं. पूर्णपणे बॉलच्या मिनिट मध्ये आले नव्हते. थोडासा लांबून मात्र खेळण्याचा प्रयत्न झेलच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी बास झाले. न्यू बॅटर या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रोहिदास वाघात. या ठिकाणी जर एक षटकार आला तर 1,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू आहे वाईट. या ओव्हर मध्ये जर एक षटकार मारला तर त्या बॅटरला मात्र 1,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आता मात्र आलेश बेंद्रे यांच्या बॉलिंगला टार्गेट केलंय. त्याच्या विरोधामध्ये जर षटकार ठोकला तर त्या बॅटरला मात्र 1,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. ओहो फटका सुंदर आहे. 1,000 वाचवलेत आणि झेल देखील सुटला गेलाय. परंतु चांगला एफर्ट पाहायला मिळाला या ठिकाणी चेतन या खेळाडूकडनं. आपल्या संघाकरता मी तर म्हणेन 4 धावा वाचवलेत. कदाचित हा स्ट्रोक जर गॅप मध्ये असता तर निश्चितच 6 धावा गृहीत केल्या असत्या. परंतु इथून आपण पाहिलं तर मग धाव फलक सध्या पोहोचला गेलाय 28 या आकड्यावरती. अजून मॅच संपली नाहीये. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती 34 धावा अजून सुद्धा बनवायच्या होऊ शकतात. परंतु त्याच्यासाठी चांगले प्रयत्न करावे लागतील. 2 षटकांचा खेळ संपला आहे. 28 धावा धावफलकावरती 12 मध्ये 34 बनवायचे. निव गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय नंदकुमार रावते. 17च्या सरासरीनं 34 धावा बनवायचे. या ठिकाणी मिडल स्टंप जरी उडवला गोलंदाजाने तरी त्या खेळाडूला 3,000 रुपये दिले जातील. ये नोटों की बारिश करेंगे. यही ओवर में है क्या और जारी रहेगा? जारी रहेगा. जब तक यहाँ पे वो बैठे रहेंगे तब तक प्राइस जारी रहेगा. बहुत ख्वाहिश लेके आए हैं श्रीकांत यादव यूपी प्रयागराज से. वो उनकी ख्वाहिश जो है वो कौन सा खिलाड़ी पूरी करेगा ये भी यहाँ पे देखने के लिए मिलेगा. चला नंदकुमार रावते आलेत बॉलिंग ट्रॅक वरती.
अजून 12 चेंडू मध्ये 34 मात्र डिफेंड करायचे आहेत. फुल टॉस बॉल, बीमर परंतु त्याच्यावरती आला आहे हा मोठा स्ट्रोक. चेंडू निघून गेलाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. इरादे स्पष्ट आहेत. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग बीमर हाताला येणारा पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिट वरती काही सुपर हिट पाहायला मिळेल का? हो, प्रयत्न खूप चांगले केले होते परंतु नंदकुमार रावते एक्सपिरियन्स भन्नाट आहे या खेळाडूकडे आणि तो पणाला लावलाय. यावेळेस मात्र मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये सुंदर झेल समाप्त होतोय. देवेंद्र ठाकरे या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर बीमर हाताला त्याच्यावरती आल्या 5. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग डॉट बॉल आणि आता मात्र विकेट प्राप्त केली आहे नंदकुमार रावते या बॉलरनं. इथून चांगला कमबॅक अजून त्याला करावा लागेल परंतु सध्या तरी चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. अजून सुद्धा इथून 29 धावा बनवायचे आहेत. फुल टॉस बॉल होता परंतु या ठिकाणी आपण हो 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 तू मय या ठिकाणी चालू होती. हलकासा बॉल मात्र ठिकाणी आपण पाहिला तर मग थोडासा अगदी बाजूला निघाला होता आणि एक जोरठी धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित सक्सेसफुल झाला असता. हो, यावेळेस देखील हा लवकर शॉट खेळला गेलाय. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. मी मागेच म्हटलं होतं नंदकुमार रावते हा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. एक्सपिरियन्स खूप आहे या खेळाडूकडे. यावेळेस मात्र डॉट बॉल आणखी एक 8 चेंडू 29 धावा, एक मोठा फटका. हे 2 चेंडू खूप निर्णायक असतील. सॉरी 7 बॉल 28 ची गरज आहे. यावेळेस व्हाईट बॉल. हा चेंडू खूप निर्णायक आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो. टीम गावदेवी स्फोट संघाचं यावेळेस आपण पाहतोय बीमर हाताला आणि त्याच्यावरती ठोकला. या ठिकाणी हा षटकार 6, 2 बीमर आणि या ठिकाणी नंदकुमारला देखील परतावं लागेल. पाहूया आता मात्र शेवटचा बॉल टाकण्याकरता कुठला गोलंदाज या ठिकाणी येईल. 2 बीमर हाताळलेत. शेवटचा फ्री हिटचा बॉल टाकण्याकरता कुठला गोलंदाज वापरला जाईल. सुरुवातीला खूप चांगली गोलंदाजी केली होती. एक बीमर जरूर हाताळला होता परंतु त्याच्यानंतर चांगले डॉट बॉल हाताळले होते. आता मात्र इथून जिंकण्याकरता अजून सुद्धा 7 चेंडू आणि धावांची गरज असणार आहे. ती म्हणजेच 21. फ्री हिट बॉल टाकण्याकरता भरत आलाय. भरतच्या विरोधामध्ये चांगला स्ट्रोक केला जाईल का? यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. शॉट फाईन लेगला खाली क्षेत्र. राकेश याला बीट करून चेंडू निघून गेला. सीमा रेषा पार.
मोक्याच्या क्षणी आलेल्या या योग्य धावा कुठेतरी अडचणी वाढवून गेलेत सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा टीम साठी. काय जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतात. बॅटर आपण पाहिला तर रोहिदास करणं सॉरी आदेश करणं. आदेशच्या बॅट मध्ये चांगल्या धावा अगदी योग्य वेळेवरती आल्यात. शेवटच्या बॉल वरती 11 धावा आल्यात असं म्हणायला काही हरकत नाहीये. येणाऱ्या 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 17. अजून सुद्धा 17 धावा इथून बनवाव्या लागतील. बनवल्या जातील की मग डिफेंड केल्या जातील. विनोद आलाय. विनोद याच्या नावाची चर्चा सातत्याने केली जाते क्रिकेटच्या या पटलावरती कारण विनोद एक ब्रँड आहे आणि अशा खेळाडूच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग केली जाईल का. 6 मध्ये 17ची गरज आहे. विनोद रायात आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. 6 मध्ये 17 मात्र त्याला डिफेंड करायचे परंतु सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं तर मग ऑन स्ट्राईक वरती रोहिदास. परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर मग आदेशने देखील खूप चांगला खेळ केलाय. 6 मध्ये 17 बनवायचे. 6 चेंडू 17 धावा अजूनही पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नो त्याच्यावरती चौका 5 धावा आल्या. विक त्याच्यानंतर डॉट बॉल नंतर विकेट बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट वाईट त्याच्यावरती नो बॉल 7 धावा आणि 4. या ओव्हरला 17 धावा आलेत. 12 मध्ये आपल्याला 34 हव्या होत्या. 17 आलेत आणि 17 बाकी आहेत. सर्व धावा या ठिकाणी काउंट केलेत. विनोद परेड पहिल्याच बॉल वरती ओहो पुन्हा एकदा राकेशला बीट करून चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स न सीमा रेषा पलीकडे. यावेळेस लॉंग लेग ची रे क्लिअर केली. चौकार 4. धन्यवाद डीजे थँक्यू सो मच. अजूनही 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहतोय फील्ड मध्ये थोडासा बदलाव केलाय. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक थर्डमॅन मध्ये आणलाय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये घेतलाय. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. सध्या अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय नुकताच त्यांचं आगमन झालंय प्रकाश तुंबडा. मागचा हंगाम अगदी त्याने गाजवलाय आणि यावेळेस पुन्हा एकदा एपीएल साठी तो तयार आहे.
5 चेंडू 13ची गरज. विनोद परेडचा पुढील बॉल. ओहो, सुंदर फटका आहे. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू जाईल एका टप्प्यानं लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा देखील आलाय. 4 चौकार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. आता मात्र 4 मध्ये 9 बनवायचे आहेत. कहा जाता है ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है. अगदी तराजूच्या काट्याप्रमाणे हा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कधी खाली कधी वर. कोण जिंकणार हा मॅच. 4 मध्ये 9ची गरज. मनीष घायलसाठी पारितोषिक वाढलंय. कॅच घेतली तर 500 घालवलेत देखील आणि चेंडू सीमारेषा बाहेर देखील गेलाय. आता मात्र 3 मध्ये 5. काय जबरदस्त खेळला यार फलंदाज. या ठिकाणी आपण पाहिलं तर रोहिदास वाघात हार मानायला तयार नाहीये. कारण शर्यत अजून संपली नाहीये. मी अजून इथून जिंकलो नाहीये. आता 3 मध्ये 5. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. स्टेप आउट झाले होते हा शॉट खेळण्यासाठी, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संघर्ष झाला नाहीये. 2 मध्ये आता मात्र 5ची गरज. हृदयाचे ठोके मात्र थोडे गरम झालेत. धक 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 मात्र वाढू लागले. 2-5. पुन्हा एकदा या ठिकाणी स्टेप आउट घेऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. चौकारांची मात्र हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली होती, परंतु त्याच्यानंतरचा कमबॅक विनोद परेडचा. कारण तो देखील सांगतोय माझी देखील शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी हे अजून जिंकलो नाहीये. 1 चेंडू 5ची गरज. शेवटच्या बॉल वरती या सामन्याचा रिझल्ट मात्र येऊन थांबलाय. फुलटॉस बॉल आणि आला या ठिकाणी षटकार. वाह, अगदी प्रेक्षकांची मनं जिंकलेत या ठिकाणी रोहिदास या खेळाडूंना. 1000 रुपयाचे कॅश प्राइज देखील आले रोहिदास साठी. काय खेळलाय यार. 6 मध्ये 17ची गरज असताना बॅक टू बॅक 3 चौकार आणि शेवटच्या बॉल वरती सामन्याचा रिझल्ट क्लिअर करत असताना ठोकलाय षटकार. यापुढील मॅच गावदी स्पोर्ट चिंचोटी कोल्ही आणि त्यांच्या समवेत आई गावदी स्पोर्ट साष्टीकर पाडा. चला टॉस साठी यायचं आहे. चला